Today, here we consider the types of chromosomes. You know very well the structure of chromosome. It is made up of two sister chromatids, the centromere, the different structures like chromonema, satellite, centromere, etc., etc. And when we consider the types of chromosome, the chromosomes are classified into four types on the basis of location of centromere on the body of chromosome. Now this is the typical chromosome, and these chromosomes on the basis of the location of centromere. You know very well the centromere, it is the point where the two sister chromatids are joined together. Not only the connection between the two sister chromatids, as well as it is the point, it is the place where the attachment of spindle fiber takes place during the process of cell division. सेंट्रोमियर हा फक्त क्रोमोझोमला किंवा सिस्टर क्रोमॅटिडला जोडणारा एक पॉईंट नसून तो जेव्हा सेल डिव्हिजन होतं तेव्हा त्या सेल डिव्हिजनमध्ये जे स्पिंडल फायबर्स असतात ते स्पिंडल फायबर्स जिथं जोडले जातात क्रोमोझोमला त्याला आपण सेंट्रोमियर असं म्हणतो. आणि मग त्याची पोझिशन क्रोमोझोममध्ये जेव्हा बदलते तेव्हा त्या बदललेल्या त्याच्या पोझिशनवरून क्रोमोझोम्स हे चार प्रकारचे असतात. एक आहे मेटासेंट्रिक, द सेकंड वन इज द सब मेटासेंट्रिक, थर्ड वन इज द ॲक्रोसेंट्रिक अँड द फोर्थ वन इज द टिलोसेंट्रिक. द मेटासेंट्रिक क्रोमोझोम, सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम, ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम अँड द टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. Now we see one by one in details the type of chromosome. The first type of chromosome in case of the living organism, or in case of the human also, or in case of the other animals, the metacentric chromosome, in which the centromere present at middle. मेटासेंट्रिक क्रोमोझोम म्हणजे अशा प्रकारचा क्रोमोझोम असतो की ज्या क्रोमोझोमचा सेंट्रोमियर हा सेंटरमध्ये प्रेझेंट असतो आणि तो सेंटरमध्ये प्रेझेंट असल्यामुळे त्या क्रोमोझोमचे दोन इक्वल आर्म तयार होतात. When the centromere is present at the center or at the middle, and due to this the chromosome is divisible into two equal half. म्हणजे जेव्हा सेंट्रोमियर हा त्या क्रोमोझोमच्या सेंटरमध्ये असतो तेव्हा त्याची वरची बाजू आणि खालची बाजू जेव्हा सारख्या असतात आणि ऑन फोल्डिंग जर आपण या सेंट्रोमियरमध्ये हा क्रोमोझोम जर फोल्ड केला तर तो आपणाला एक वेगळ्या इंग्लिश अल्फाबेट सारखा दिसतो. जेव्हा व्हेन सपोज दिस वन इज द सेंट्रोमियर अँड दिस सेंट्रोमियर, इथं जेव्हा आपण तो फोल्ड करतो तेव्हा तो आपल्याला इंग्लिश व्ही सारखा दिसतो. आणि अशा प्रकारचा व्ही ॲपियरन्स देणारा पहिला जो क्रोमोझोम आहे तो म्हणजे मेटासेंट्रिक क्रोमोझोम, जो आपल्याला व्ही शेप्ड ॲपियरन्स देतो. The second is known as the submetacentric chromosome. In this submetacentric chromosome, the centromere is situated some distance away from middle. आता ॲक्च्युअली या क्रोमोझोमचा मिडल हा साधारणतः या ठिकाणी येतो. जर सेंट्रोमियर इथं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मेटासेंट्रिक क्रोमोझोम असं म्हणतो. आणि जर हा सेंट्रोमियर याची ही मिडलची जागा सोडून थोडासा एका बाजूला गेलेला असेल, इट इज सम डिस्टन्स अवे फ्रॉम द मिडल, such chromosome is known as the submetacentric chromosome, and in this the one arm is shorter than another arm. आता याच्यामध्ये दोन्ही आर्म्स हे कसे आहेत, सारखे आहेत. इथं मात्र दोन आर्म हे सारखे नाही, तर एक आर्म काही प्रमाणामध्ये मोठा आहे, लॉंगर आहे, काही प्रमाणामध्ये छोटा आहे. म्हणजे एक आर्म हा लॉंगर असतो, दुसरा आर्म हा शॉर्टर असतो. जर आपण याला सेंट्रोमियरमध्ये फोल्ड केलं तर तो आपणाला अशा प्रकारचा यल शेप्ड ॲपियरन्स देतो. दिस वन इज द सेंट्रोमियर. आणि जेव्हा तो यल शेप्ड ॲपियरन्स देतो तेव्हा इन केस ऑफ द ॲनाफेज, आता हे सगळं ॲनाफेजमध्ये आपलं आयडेंटिफाय करता येतं. आणि मग ॲनाफेजमध्ये मेटासेंट्रिक क्रोमोझोम गिव्स व्ही शेप्ड ॲपियरन्स. इन केस ऑफ द ॲनाफेज सब मेटासेंट्रिक गिव्स द यल शेप ॲपियरन्स. आणि अशा प्रकारचा क्रोमोझोम द सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम इट गिव्स द कॅपिटल यल शेप्ड ॲपियरन्स इन ॲनाफेज. The third type of chromosome is known as the acrocentric chromosome. In case of the acrocentric chromosome, the centromere is situated near the end of chromosome.
म्हणजे या ठिकाणी हा जो सेंट्रोमियर आहे तो आणखीन पुढे जातो, आणखीन एका बाजूला सरकवला जातो आणि एका बाजूला जेव्हा तो जातो तेव्हा याच्यापासून येणारं जे काही ॲपिअरन्स, दिस ॲपिअरन्स इट गिव्ज ऑन फोल्डिंग इट गिव्ज द इंग्लिश जे शेप्ड ॲपिअरन्स, इंग्लिश जे शेप्ड ॲपिअरन्स. आणि मग अशा प्रकारचा वन आर्म इज व्हेरी शॉर्टर दॅन द अदर. इथं एक आर्म हा दुसऱ्यापेक्षा शॉर्ट आहे, तर तिथं मात्र एक आर्म हा दुसऱ्यापेक्षा खूपच शॉर्ट आहे, व्हेरी शॉर्ट आहे. आणि म्हणून त्याला आपण ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम डिफर फ्रॉम सबमेटासेंट्रिक क्रोमोझोम इट गिव्स द इंग्लिश जे शेप्ड ॲपिअरन्स. आणि शेवटचा जो क्रोमोझोम आहे तो क्रोमोझोम म्हणजे टेलोसेंट्रिक क्रोमोझोम. इन दिस द सेंट्रोमियर इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ द क्रोमोझोम. या क्रोमोझोमच्या टिपला अगदी वरच्या बाजूला त्याच्या पुढे दुसरा आर्म पुन्हा डेव्हलप होत नाही, त्याच्या पुढे दुसरा आर्म पुन्हा डेव्हलप होत नाही. अशा वेळी जेव्हा सेंट्रोमियर हा एकाच टोकावर असतो, एका टिपवर असतो, तेव्हा त्याला आपण टेलोसेंट्रिक क्रोमोझोम असं म्हणतो. आणि जर आपण इंग्लिशमध्ये पाहिलं तर इंग्लिशमध्ये इट गिव्ज द आय शेप्ड ॲपिअरन्स. तो कसं तिथं आपला एका आयसारखा दिसतो किंवा आय शेप्ड ॲपिअरन्स दिसतो. अँड इट गिव्ज द without folding it gives the rod shaped appearance. And these are the 4 type of chromosomes. The metacentric gives V shaped appearance, the submetacentric it gives the L shaped appearance, the acrocentric it gives the J shaped appearance, and last one is the telocentric it gives the rod shaped or I shaped appearance. Such chromosomes regulate the protein synthesis and help in cell division. हे जे क्रोमोझोम्स असतात हे क्रोमोझोम हे प्रोटीन सिंथेसिसमध्ये काम करतात किंवा हेच क्रोमोझोम हे आपल्याला हेल्प इन द ड्युरिंग सेल डिव्हिजन अँड सेल ग्रोथ. म्हणजे हा जो सेंट्रोमियर आहे इट इज द प्लेस और द सेंट्रोमियर प्रोव्हाइड सरफेस फॉर अटॅचमेंट ऑफ स्पिंडल फायबर. हे स्पिंडल फायबर आहेत ते स्पिंडल फायबर सेल डिव्हिजनमध्ये निर्माण होत असतात आणि सेल डिव्हिजनमध्ये जेव्हा ते निर्माण होतात तेव्हा ते अटॅच करण्यासाठी या सेंट्रोमियरचा उपयोग केला जातो. ॲज वेल ॲज सेल ग्रोथ, सेलची जी ग्रोथ आहे त्या ग्रोथमध्ये सुद्धा नेसेसरी इन्फॉर्मेशन जे असतात ते इन्फॉर्मेशन गव्हर करण्यासाठी अशा प्रकारचे हे सेंट्रोमियर आणि क्रोमोझोम्स वापरले जातात. इट ऑल्सो कंट्रोल द मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझममध्ये सुद्धा या हे जे काही क्रोमोझोम्स आहेत त्यांच्यामधला जो प्रोटीन पार्ट आहे तो प्रोटीन पार्ट हा महत्त्वाचा असतो. आणि अशा प्रकारचे क्रोमोझोम दॅट इज कंट्रोल द सेल मेटाबॉलिझम. द सेक्स क्रोमोझोम्स आर इसेन्शियल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स. यू नो व्हेरी वेल, in case of the human there are 2 sex chromosomes are present. The first sex chromosome is the X and the second one is the Y. पहिला जो क्रोमोझोम आहे तो X आहे, दुसरा जो आहे तो Y. And these 2 chromosomes are essential for the determination of sex. आता पुढे आपल्याला येईल ते determination of sex, that is when the human male crossed with human female and it gives the appearance रेशो, सम रेशो इन F2 जनरेशन. आणि मग त्यातून सेक्स कसा डिटरमाइन केला जातो ते पुढच्या याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. नाव याच्यानंतर आपण स्ट्रक्चर ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. द स्ट्रक्चर ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. आता जर आपण या ठिकाणी हा क्रोमोझोम जो आहे याला आपण एक्स आणि वाय क्रोमोझोममध्ये जर आपण कन्सिडर केलं तर त्याचे डिस्टिंग्विशमध्ये आपल्याला थोडा वेगळेपणा दिसतो किंवा दोन्ही क्रोमोझोम इन केस ऑफ द ह्युमन, in case of the human there are 2 chromosomes. Now this one is the one chromosome, this one is another chromosome. Now this is X chromosome. This is the Y chromosome. तो एक X आहे, एक Y आहे. द X क्रोमोझोम हा मेटासेंट्रिक क्रोमोझोम आणि हा सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम. नाउ दिस वन इज द नॉन होमोलोगस पार्ट. Y क्रोमोझोमचा हा दुसरा नॉन होमोलोगस पार्ट. आणि हे दोन्ही जे आहेत याला आपण होमोलोगस पार्ट किंवा रिजन
homologous region and non-homologous region. This one is the centromere. This one is the centromere. Now here we consider these two chromosomes, that is the X chromosome and Y chromosome. आता इथं आपण पाहूया, the X chromosome is longer than Y chromosome. X chromosome हा लांबीनं Y chromosome पेक्षा जास्त आहे आणि म्हणून in case of the X chromosome the large amount of chromatin material is present. कारण याच्यावर सरफेस जास्त मिळतो, क्रोमोझोमचा जो बॉडी सरफेस आहे तो याच्यावर जास्त मिळतो, याचं कमी मिळतो आणि म्हणून लार्ज अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन इज प्रेझेंट इन केस ऑफ द एक्स क्रोमोझोम व्हाईल द स्मॉल अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन प्रेझेंट विथ द वाय क्रोमोझोम. वाय क्रोमोझोममध्ये आपल्याला हेट्रोक्रोमॅटिनची संख्या कमी दिसते, तर एक्स क्रोमोझोममध्ये हेट्रोक्रोमॅटिनची संख्या जास्त दिसते. याच्या उलट यू क्रोमॅटिन कंटेन्स लार्ज अमाऊंट ऑफ DNA. आता हे जे यू क्रोमॅटिन आहेत, हे यू क्रोमॅटिनमध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये DNA दिसतात. वाय क्रोमोझोम कंटेन द स्मॉल अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन. वायमध्ये आपल्याला कमी प्रमाणामध्ये यू क्रोमॅटिन दिसतात, तर जास्त प्रमाणामध्ये हेट्रोक्रोमॅटिन असतात. अँड लार्ज अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन. याच्या उलट एक्स क्रोमोझोममध्ये आपल्याला जास्त अमाऊंटमध्ये यू क्रोमॅटिन दिसतात, तर कमी अमाऊंटमध्ये आपल्याला हेट्रोक्रोमॅटिन दिसतात. द वाय क्रोमोझोम इज लेस ॲक्टिव्ह. आता हा जो वाय क्रोमोझोम आहे एक्स क्रोमोझोमपेक्षा ॲक्टिव्हिटीमध्ये थोडासा लेस असतो, बिकॉज इट कॅरीज द लेस DNA ॲज कम्पेअर विथ एक्स. एक्सच्या कम्पेअरमध्ये त्याच्याकडे जास्त कमी प्रमाणामध्ये काय असतात की DNA असतात. आणि आपल्याला माहिती आहे की DNA इज अ हेरिडिटरी युनिट. ते एक प्रकारचं काय असतं, हेरिडिटरी युनिट असतं आणि हे युनिट हे वाय क्रोमोझोमकडे अशा प्रकारची युनिटची संख्या ही एक्सपेक्षा वायकडे कमी असते. बोथ शो द होमोलोगस अँड नॉन होमोलोगस पार्ट. In case of the X chromosome, this one is the non-homologous. In case of the Y, this one is the non-homologous part of the region. And these two regions are dissimilar. हे दोन regions हे एकमेकापेक्षा वेगळे आहेत. हा लॉंगर आहे, हा शॉर्टर आहे. पण जर आपण होमोलोगस रिजन पाहिला तर होमोलोगस रिजन हे X आणि Yचा सारखेच आहेत. X आणि Yचे homologous regions are similar. Both show the homologous and the non-homologous regions. The homologous regions show the similar genes, while the non-homologous region show the dissimilar genes. Now here consider, इथं आपण पाहूया की हा जो नॉन होमोलोगस पार्ट आहे, या नॉन होमोलोगस पार्टचे जे जीन्स असतात हे एकमेकापेक्षा वेगळे आहेत किंवा त्याच्यामध्ये डिसिमिलॅरिटी असते. तर होमोलोगस पार्टवर असतात जे जीन्स असतात, दीज द जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स ऑफ होमोलोगस कॅरेक्टर्स किंवा सिमिलर कॅरेक्टर्स म्हणू आपण त्याला. सारखे कॅरेक्टर जे असतात त्यांचे जे जीन्स असतात हे होमोलोगस रिजनवर असतात आणि जे वेगळे जीन्स आहेत ते मात्र आपल्याला नॉन होमोलोगस रिजनवर दिसतात. नाव द क्रॉसिंग ओव्हर ऑकर इन होमोलोगस रिजन. आता जेव्हा क्रॉसिंग ओव्हरची जी प्रोसेस आहे ती आपल्या पुढे लक्षात येईल काय की ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेस फक्त होमोलोगस रिजनमध्येच होत असते, नॉन होमोलोगस रिजनमध्ये ती प्रोसेस होत नाही. क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स ओनली इन homologous region, not in case of the non-homologous region. The non-homologous region of X chromosome contain more gene, no doubt. कारण एरिया जास्त आहे, लॉंगर क्रोमोझोम आहे, मोठा क्रोमोझोम आहे, स्पेस जास्त मिळाला आणि स्पेस जास्त मिळाल्यामुळे नॉन होमोलोगस पार्ट जो सेंट्रोमियरचा आहे ॲज कम्पेअर विथ एक्स. आपण जेव्हा केव्हा एक्सचा विचार करतो तेव्हा त्याचं कम्पेअर आपण वाय बरोबर केलं पाहिजे. जेव्हा when we study the X chromosome, it should compare with Y chromosome. तो Y बरोबर तुम्हाला कम्पेअर जर केला तर हा लक्षात येईल आणि हा एकदा लक्षात आला की याचे कॅरेक्टर याच्या विरोधात असतात किंवा याचे वेगळेपण असतं किंवा थोडे डिफरन्सेस असतात, वेगळे असतात, ज्याला आपण डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर म्हणतो, ते याच्याकडे आपल्याला दिसतात. द नॉन होमोलोगस रिजन ऑफ X chromosome contain more genes than non-homologous region of Y chromosome. The non-homologous region of X chromosome contain X-linked genes. आता जे जीन्स आहेत हे जीन्स हे लिंक्ड कॅरेक्टरला लिंक झालेले असतात. द जीन्स फॉर एक्झाम्पल सपोज दिस वन इज द जीन, अ टाईप ऑफ जीन, एनी काइंड ऑफ जीन, अँड दिस वन इज द जीन लोकेटेड ऑन द होमोलोगस पार्ट ऑफ Y chromosome. This gene is known as the X-linked. And this gene is known as the Y-linked.
एक्स लिंक्ड अँड वाय लिंक्ड. आता जेव्हा आपण या जीनचा विचार करतो तेव्हा सच ए जीन इट कॅरीज ऑर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्स लिंक्ड कॅरेक्टर्स. ज्या या क्रोमोझोमला जे लिंक झालेले आहेत त्याच लिंक्ड कॅरेक्टर ते रिस्पॉन्सिबल असतात. अँड नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय कंटेन द वाय लिंक्ड जीन. जसं हे एक्स लिंक्ड जीन्स आहेत तसं हे वाय लिंक्ड जीन्स आहेत. याला आपण एक्स लिंक्ड म्हणूया, याला वाय लिंक्ड म्हणूया. एक्स क्रोमोझोम, वाय क्रोमोझोम, लॉंगर क्रोमोझोम, शॉर्टर क्रोमोझोम, दॅट इज युक्रोमॅटिन इज जास्त आहे, ठिकाणी युक्रोमॅटिन कमी आहे. युक्रोमॅटिन इज हेट्रोक्रोमॅटिन हे एक्समध्ये कमी असतं, एक्समध्ये हेट्रोक्रोमॅटिन कमी आहे, इथं हेट्रोक्रोमॅटिन जास्त आहे. आणि इथं युक्रोमॅटिन जास्त आहे, इथं युक्रोमॅटिन कमी आहे. आणि अशा प्रकारचे जे दोन क्रोमोझोम्स आहेत एक्स आणि वाय, याच्यामध्ये आपल्याला डिस्टिंग्विशिंग किंवा डिफरन्सेस हे आपल्या लक्षात येतात. देन द नेक्स्ट पार्ट दॅट इज, आता हे जे एक्स आणि वाय लिंक्ड जीन्स आपण पाहिले यांच्यामुळे काही लिंकेज हे याच्यामध्ये तयार होत असतात. आता आपण सुरुवातीला पाहूया